सह्याद्री, ट्रेक, पावसाळी वातावरण व घाटातील बाईक राईड या सर्व गोष्टीचा अनुभव शब्दात मांडणं कठीणच. 2025ची शेवटची पावसाळी राईड ही कुंभे व नंतरनं सावळ्या घाटने संपवली. तसं तर दोन्ही ठिकाण एकाच दिवसात उरकून टाकलं. कुंभे वॉटरफॉलला काही ट्रेक करावा लागला नाही, तर सावळ्या घाटसाठी फक्त 20 मिनिटाचा ट्रेक. त्यामुळे दोन्ही ठिकाणं आरामशीर एका दिवसात भेट देऊन होतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक अपरिचित अशी ठिकाणं आहेत, जे जणू स्वर्गाचीच नकल करतात. अशाच ठिकाणांमधील एक ठिकाण म्हणजे सावळ्या घाट. तर मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुनश्च आपल्या नोमॅडिक चॅनलवरती. आणि आज पुन्हा एकदा मी आलेलो आहे सावळ्या घाटसाठी. ॲक्च्युली या पावसाळ्यामध्ये मी एकदा विजिट केलेलं, पण पाऊस इतका होता की त्याच्यानंतर मी यायचा प्रयत्न केला बऱ्याचदा, पण सुट्टीमुळे म्हणावं काही कारणास्तव पुन्हा येणं इकडं झालं नाही. आज पुन्हा एकदा आपण निघालो सावळ्या घाटाच्या रस्त्याने. जस्ट दुपारी 2च्या आसपास PCMC सोडला आणि ऑलमोस्ट 4-4:30पर्यंत मी इकडे पोचलो. आता हार्डली 15 ते 20 मिनटाचा एक ट्रेक आहे, त्यामध्ये थोडंसं जंगल लागतं. काही दिवसात पावसाने आता विसावा घेतलेला आहे, तर त्यासाठी पाऊस जास्त काही दिसत नाही आहे आता. पण हार्डली 1 वीक अगोदरच भयंकर पाऊस होता आणि त्याच्या अगोदर आम्ही प्रतापगडलाही गेलो होतो, त्यावेळीही एवढा पाऊस दिसला नाही. तर मस्त नजारे तिकडचे, आजूबाजूला सगळीकडे डोंगर. कधी ना कधी इकडे येऊन कॅम्पिंग करण्याचा जरूर प्रयत्न मी करेन. पावसाळ्यातील भेटीमध्ये बेदाम पाऊस असल्याकारणाने व्हिडिओ शूट करणं अवघड झालं होतं व खूपच धुके असल्याकारणाने फक्त काही मिनिटेच येथील देवकुंड व रिंग वॉटरफॉल व्ह्यू पाहावयास मिळाला. म्हणून काही दिवसानंतरच पुन्हा सावळ्या घाटाच्या भेटीसाठी निघालो व जेमतेम 4 वाजेपर्यंत निवे गावामधील परातेवाडी येथे पोचलो व सुंदर लँडस्केप बघत व्ह्यू पॉईंटच्या दिशेने निघालो. सावळ्या घाटसाठीचा बोर्ड तिकडे आहे आणि कुंडलिका व्हॅली आपण इकडनं पाहू शकतो. आता तरी ती पूर्णपणे दिसेल, कारण पावसाळ्यात जेव्हा आलो तेव्हा बरेचसे धुकं होते इकडे. मस्त व्हॅली व्ह्यू. आणि हाच पॉईंट आहे ना आपल्याला 280 डिग्री किंवा 275 डिग्री आपल्याला सावळ्या घाटावरूनही दिसतो. अरे यार, आता वॉटरफॉल दिसेनासे झाले यार. होप सो आपल्याला देवकुंडवरून तर देवकुंड दिसतो का नाही. सावळ्या घाट त्या मेन पॉईंटवरून आपल्याला देवकुंड दिसतो का नाही हे पाहायला पाहिजे.
तर मित्रांनो तिकडं बोर्ड दिलेला आहे सावळ्या घाटाचा. तर आपण इकडच्या साईडने आल्यानंतर आहे ना बरेचसे जण हा मार्ग पकडतात, कारण लास्ट टाईम आम्ही हाच पकडला होता. तर तसं नाही आहे ते, तिकडनं हा जो सरळ मार्ग आहे ह्या मार्गाने आपल्याला इकडनं हा खंदक दिसतो इकडे बाजूला, इकडनं आपल्याला खाली उतरायचं आहे. येथून दूरवर भिरा गावामध्ये असलेला देवकुंड व रिंग वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये स्पष्टपणे पाहता येतो, पण काही महिन्यापुरताच. त्यामुळे पावसाळ्यात एकदा व नंतरनं काही महिन्यांनी परत एकदा सावळ्या घाटला भेट देणे टाळणं माझ्यासाठी थोडंसं कठीणच होतं. सोलो राईड आणि सोलो ट्रेकमध्ये आपली एक वेगळीच मजा असते. मस्त समोर आपल्याला भिरा डॅम दिसतं, त्या बाजूला माझ्या लेफ्ट साईडला देवकुंडचा धबधब्याचा खूपच नितळ असा आवाज येतो. रौद्र नाही येतो तेवढा, कारण पावसाळा संपलेला आहे. आणि ह्याच लोकेशनपासून आहे ना इकडनं थांबून तेजसचा आणि सुशांतचा मी ड्रोन शॉट घेतलेला. त्या टायमाला हा व्ह्यू म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर होता. म्हणजे आताही खूप छान आहे. तसं आपल्याला अजून थोडंसं पुढं जायचं आहे कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू बघण्यासाठी. तिकडनं आपल्याला लेफ्ट साईडला देवकुंड आणि अजून एक वॉटरफॉल आहे, तो आपल्याला दिसेल. पण लिटरली हा नितळ धबधब्याचा आवाज आहे ना खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि ॲक्च्युली ही सनसेट एन्जॉय करण्यासाठी सुद्धा ही लोकेशन खूप चांगली आहे. सध्याला ग्रीनरी दिसते, पण काही दिवसानंतर आहे ना हा देवकुंड वॉटरफॉल बंद होऊन जाईल, म्हणजे ऑलमोस्ट डिसेंबरपर्यंत मे बी. तर त्याच्या अगोदर एकदा आपल्याला देवकुंडला जायचं आहे. देवकुंडला आपण जाऊन आलेलो आहे, पण व्हिडिओसाठी स्पेशली आपल्याला जाऊन यायचं आहे. आणि तिकडनं जर आपल्याला रेपलिंग करायला भेटलं त्या देवकुंडच्या वॉटरफॉलच्या बीच साईड, तर खूपच चांगली गोष्ट असेल. चलो आता इकडनं निघू, कारण पुढंच आपल्याला थोड्याशा जंगल वाटेने जायचं आहे आणि सावळ्या घाट आपली वाट बघतोय. तर अशी ही उतरती पायवाट आपल्याला आता लागलेली आहे. आणि काही ठिकाणी थोडंसं पावसाळ्यामध्ये स्लिपरी असतं. वा, त्यासाठी सांभाळून उतरणं फार गरजेचं, स्पेशली पावसाच्या टायमाला. असे दगड वगैरे सगळे निघून आलेले आहेत. एवढाही हार्ड नाही आहे. आणि वॉटरफॉलचा काय आवाज होतो त्यासाठी मला अति घाई झालेली आहे. आणि अशी ही रोप लावलेली दिसते इकडे. तर या रोपच्या त्या साईडला जाऊ नये, कारण तिकडे जास्तच निसर्ड असू शकतं पावसाळ्यामध्ये. आणि ही पायवाट आहे ना ही गावकऱ्यांनी केली आहे असं वाटतं आहे, पर्यटकांसाठी स्पेशली. अँड आय रिस्पेक्ट गावकरी फॉर दॅट. माझ्या मते इकडे 1-2 ॲक्सिडेंट झालेले आहेत ड्यू टू स्लिपरी रोड. हे फार पूर्वी झालं, मे बी 1 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी. त्यासाठी हे गावकऱ्यांनी इकडे केलेलं आहे. आणि वाव, खूप सुंदर मंदिर पाहावयास भेटतं इकडे. मी चुकीच्या रस्त्याने पण नाही आलो ना.
नसेलच शक्यतो, कारण मार्ग दिसतोय एवढा मोठा. कारण त्या टायमाला मला एक मंदिर नाही दिसलेलं तिकडे. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी सातवाहन किंवा त्याही पूर्वी प्राचीन भारताचा समुद्रमार्गे जगातील इतर देशांशी व्यापार व्हायचा. कोकणातून सह्याद्री डोंगर रांगेच्या वरच्या भागाला पूर्वी देश संबोधले जायचे. त्यासाठी कोकणातून देशावर येण्यासाठी व देशातून कोकणात उतरण्यासाठी याच सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये अनेक घाटवाटा पूर्वी वापरात होत्या. त्यातील प्रसिद्ध मार्ग म्हणजे नाणेघाट, जो सातवाहन काळात बांधला गेला व काळाच्या ओघात विलुप्त झालेला प्रसिद्धीपासून दूर म्हणजे सावळ्या घाट, जो मुळशीतून खाली कोकणात उतरण्यासाठी प्राचीन काळात वापरात होता. या प्राचीन घाटमार्गात आजच्या घडीलाही पुरातन कातळकोरीव पायऱ्या व कातळातील पुरातन पाण्याचे टाके पाहावयास भेटतात, जे आपल्याला नाणेघाटाची आठवण करून देतात. तर इथं हे पाण्याचे टाके आहेत. जो आपण आत्ता घाटमार्गाने आलो तिकडनं येताना हे मार्गामध्ये हे पाण्याचे टाके भरतात, टाके दिसतात. हे पावसाळ्यामध्ये तुडुंब भरलेले असतात. म्हणजे आत्ताच पावसाळा जस्ट संपलेला आहे, तर पूर्णपणे भरलेले आहेत. आणि थोडासा ओलावा तुम्हाला मातीमध्ये इकडे दिसतो आहे. आणि हे आहे पुरातन सावळ्या घाटाचे मार्ग, पायऱ्या. Be aware whenever you are trekking this solo and at the time of evening especially, because इथे खूप माकडं आहेत. आणि ते माकडं आहे ना, तुम्हाला समजा इकडनं येताना जर संध्याकाळी, म्हणजे आपल्याला पण अंधार होणारच आहे, 5:30 आत्ताशी वाजलेले आहेत. तर ऑलमोस्ट आपण येताना 6-6:30 झालेले असतील. तर हा पॅच आहे ना जंगलचा, जो आपल्या मागे आहे, थोडासा पॅच आहे, जास्त काही नाही. तो थोडासा भयानक वाटतो आणि त्याच्यामुळं आपली तारांबळ होऊ शकते, आपण घाबरून जाऊ शकतो. म्हणजे मला तो वॉटरफॉल संपण्याच्या अगोदरच इकडे यायचं होतं. जसं की अजून 1 आठवडा मे बी जास्तीत जास्त, त्यानंतर तो वॉटरफॉल आपल्याला दिसणारही नाही. मच्छर चावत आहेत रे. वाव, ब्युटिफुल. थोडे सिनेमॅटिक शॉट घेऊ. We are very close to our final destination, where you can see almost a 280-degree view of the valley. See how sun goes down and down. That's the last point of सावळा घाट.
and it's time to move fast. It's a little bit risky road because lots of small stones are there. छोट्या छोट्या दगडांवर नाही ना पाय घसरू शकतो, त्यासाठी थोडंसं केअरफुली चाललं पण पाहिजे. Wow, Devkund is also active. Let me show you Devkund. Yeah, there is. Wow, awesome. And या साईडला आहे ना, इकडे आहे कुंडलिका व्हॅली. वाव, कोणी नाही आहे यार. व्हॉट, रिअली कोणीच नाही आहे. सी, माय गॉड. हो, देवकुंड अँड जर तुम्ही माझ्या राईट साईडला बघत असाल तर तो आहे देवकुंड आणि लेफ्ट साईडला जो आहे तो आहे झिरो और इन्फिनिटी फॉल समथिंग. दोन्ही आत्ताही खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत बघण्यासाठी. इकडे भीरा नदीचं दृश्य आहे आणि खाली 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 पार मोठी दरी आहे, पार मोठी. कधी कधी भीती वाटते पावसाळ्याच्या टायमाला, जेव्हा जास्त हवा असते त्या टायमाला खूप रिस्की आहे हा सीन, हा व्ह्यू. कारण इकडे पूर्ण फॉग जमलेले असतात, त्यासाठी दिसत नाही. त्यासाठी इथून जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे शरीरासाठी. फार मोठी कुंडलिका. तर चला निघूया. सावळा घाट सेकंड टाईम कंप्लीट झालेला आहे सावळा घाट माझा. आता आपण पार्किंगकडे चालण्याचा प्रयत्न करतो आहे. अंधार खूपच इथं होत आहे आणि जिथं आपण पाहिलं की गर्द झाडी होती तिथं तर विषय खोल आहे. म्हणजे तिकडे काही दिसणारही नाही आणि मे बी माझ्याकडे टॉर्च आहे, लकीली आहे, हेच चांगली गोष्ट आहे. मी अजून पाहिलेलं नाही तसं, पण आहे असं वाटतं आहे मला. कारण ही बॅग मी ट्रेकिंगसाठीच ठेवली, तर सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्येच आहेत. काढलेही नाही. लास्ट ट्रेक जेव्हा झाला होता म्हणजे ऑफकोर्स प्रतापगडसाठी. खूप अंधार आहे आणि आता आपण गाडीकडे जात आहोत. 6:30 वाजून गेलेले आहेत. पूर्णपणे अंधार आहे आणि मी टॉर्च आणि थोडंसं सॉन्ग लावतो आहे बारीक आवाजात, जेणेकरून रस्त्याच्या मार्गात काही असेल तर त्यांना समजावं की कोणीतरी येत आहे. असंच काहीसा मी कोरीगडच्या वेळेस गेलेलो सनसेटच्या टायमाला. भयानक.
तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.